आणि या घडीची आणखी एक महत्त्वाची अपडेट, राज्याचं 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावलं गेलंय। एक दिवसाचं हे विशेष अधिवेशन असेल। विधिमंडळ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मराठा आरक्षणावरती कायदा पारित करण्याची शक्यता या अधिवेशनादरम्यान वर्तवली जाते। सगळे सोयरे शब्दाच्या अनुषंगाने कायदा पारित करण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। सुशांत सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सुशांत, मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं आता ठोस पावलं राज्य सरकार उचलताना दिसतंय, काय प्लॅन आहे राज्य सरकारचा? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक आहेत। पुन्हा एकदा त्यांनी आपलं उपोषण जे आहे ते सुरू केलंय। आपण जर पाहिलं असेल तर मनोज जरांगे यांच्या आश्वासनाची पूर्तता झाली होती, मात्र सगळे सोयरे या शब्दावरून खऱ्या अर्थाने हा वाद संपूर्ण निर्माण झाला होता आणि त्याचमुळे कुठेतरी राज्याचं विशेष अधिवेशन जे आहे ते एक दिवसाचं बोलवण्यात आलेलं आहे, अशी आपल्याला विधिमंडळ सूत्रांकडून माहिती मिळते। 20 फेब्रुवारीला हे विशेष अधिवेशन होणार आहे आणि यामध्ये मराठा आरक्षणावर कायदा पारित करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। यामध्ये सगळे सोयरे शब्दाच्या अनुषंगाने कायदा पारित केला जाऊ शकतो, असं देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी सांगितले। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर मराठा आरक्षणाप्रश्नी सरकार गंभीर असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं। आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहे असं वारंवार सरकारकडून सांगितलं जात होतं, मात्र तरी देखील समाजाला ते काही गोष्टी मान्य नव्हत्या। मात्र आता याचमुळे कुठेतरी राज्य सरकार जे आहे ते 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावते, अशी आपल्याला माहिती मिळते। प्रज्ञा। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची।